गुड मॉर्निंग फ्रेंड्स. डुड्डूची गुड मॉर्निंग झाली आहे आणि तो आत्ता पोहे खातो आहे ब्रेकफास्टला. आता आता डुड्डूच्या पाठीवरचे छान दिसत आहेत डिझाईन. हो, असं असं अच्छा खाऊन घ्या. तुम्हाला माहिती आहे का की ही आपली इंडियन पाम स्क्विरल आहे आणि ह्याच्यावरती हे जे लाईन्स आहेत हे श्रीरामांची बोटं आहेत म्हणतात. म्हणजे मी पण हे ऐकलेलंच आहे की ही श्रीरामांची बोटं आहेत. जेव्हा श्रीरामांसाठीचा राम सेतू बांधला जात होता, जेव्हा सगळी माकडं श्रीरामांना मदत करत होती, त्या क्षणी एक छोटीशी स्क्विरल म्हणजे आपली खारुताई ती ना श्रीराम आणि लक्ष्मण बसले होते तिथून त्यांना दिसली की ती काय करत होती. ती ना अशी जाऊन मातीमध्ये लोळायची आणि मग तिच्या अंगावर छोटी छोटी मातीचे कण बसायचे आणि मग ती काय करायची, सेतूवर जायची आणि तिचं सगळं अंग झटकायची. असं ती सारखी करत होती. मग श्रीरामांनी लक्ष्मणजींना विचारलं की लक्ष्मणा, ही असं का करत असेल बरं? तर लक्ष्मण जे होते ते म्हणे, प्रभू ते खेळत आहेत, ते खेळत असेल, ती तिचं खेळतीये. मग श्रीराम म्हणाले, मला नाही वाटत आहे की ती खेळतीये, आपण काय करूया, विचारूया तिला. मग श्रीरामांनी खारुताईला बोलवलं आणि तिला विचारलं, खारुताई तू हे काय करतीये? मग खारुताई म्हणाली, मला तुमच्या कामामध्ये तुमची थोडीशी मदत करायची आहे. मग तेव्हापासून असं म्हणतात की कुठल्याही कामामध्ये आपला खारीचा का होईना वाटा असला पाहिजे. जेव्हा मी ही गोष्ट माझ्या छोट्या छोट्या मुलांना सांगितली तेव्हा त्यांना ती खूप आवडली आणि तेव्हापासून तर डुडू अजून फेवरेट झाला त्यांचा. तर ही आपली सकाळ होती आणि आता इथून पुढं डुड्डू पण खेळणार आणि मम्मा पण काम करणार.